गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी तुम्हाला शेअर करणार आहे लेसन लर्न पोस्टिंग ऑन माय यूट्यूब चॅनल अँड हाऊ यूट्यूब बेसिकली चेंज माय लाईफ. सो जर तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये इंटरेस्टेड असाल तर कीप ऑन वॉचिंग. आणि मी असं पहिलं बॅक स्टोरी सांगणार आहे माझी की हे कसं सगळं स्टार्ट झालं. अँड देन द सेकंड थिंग इज मी असं फेजेसमध्ये सांगेन की मी काय काय लेसन शिकली. सो जे मी मिस्टेक्स केले ते तुम्ही नाही केलं पाहिजे. सो असं पेन अँड पेपर घेऊ शकतात तुम्ही. अँड बेसिकली असं काही मेजर नाहीये, बट हे बेसिक थिंग्स आहेत जे मला पण माहिती होतं. बट जोपर्यंत आपण असं ते चुका करत नाही ना तोपर्यंत आपण शिकत नाही, तसं असतं. तसं झालेलं माझ्यासोबत. सो आता मी जास्त बडबड नाही करत. लेट्स गेट इन टुडेज व्हिडिओ. मला पहिली माझी बॅक स्टोरी सांगेन की हाऊ डिड दिस ऑल बेसिकली स्टार्टेड. सो ऑन March 24th, 2024, I posted my first YouTube video. अँड हे कसं झालं सांगते की मी असं मार्शल्सला गेली होती अँड रँडमली मी रेकॉर्ड केला. सो जर तुम्ही असं काही नवीन गोष्ट घेतलं तर आपण बेस्ट फ्रेंडला शेअर करतो या फिर मॉम डॅडला शेअर करतो. तर बेसिकली मी सेम माझ्या बेस्ट फ्रेंडला शेअर केलं की बट आय वॉज लाईक की मी असं नॉर्मल ह्याने शेअर नाही करत. आय विल मेक अन यूट्यूब व्हिडिओ अँड देन शेअर इट. सो माझ्या ना खूप आदत आहे आणि माझ्या फ्रेंडची पण, हाय गायज वेलकम बॅक टू माय चॅनल. ते असं राहते. खूप व्लॉग्स वगैरे करतो बट इट नेव्हर आपण ते पोस्ट नाही करत बेसिकली. सो ते आमचं होत होतं आणि तसं झालं माझं युट्यूब जर्नीचं स्टार्ट. तर मी माझ्या ग्रुपवरती, आमच्या फ्रेंड्स ग्रुपवरती आहे, तसं गर्ल गँग असतं. तर गर्ल गँग जसं बेस्ट फ्रेंडचा ग्रुप होता आहे म्हणजे. सो त्याच्यावरती मी पोस्ट केलं अँड माय फ्रेंड्स वर लाईक वाव दिस इज सो ग्रेट, यू शुड पोस्ट दिस ऑन युट्यूब. बट त्या पॉइंट पर्यंत मी तुम्हाला सांगते की आय एम नॉट अ पर्सन की मी असं काही बोलेन अँड देन आय विल पोस्ट. आय विल बी लाईक आय कॅन डू लाईक ट्रान्झिशन व्हिडिओज, आय कॅन डू एडिटिंग, फॅशन रील्स. ते मी सगळं रील लाईक इंस्टाग्रामवरती क्रिएट करत होती. लाईक टॉकिंग वन ऑन वन वॉज नेव्हर माय थिंग. सो दॅट युट्यूब टॉट मी, आय विल से दॅट, की कॉन्फिडन्स मला आला युट्यूबवरती. तर तेव्हा होता तो फर्स्ट डे की मी पोस्ट केला युट्यूब व्हिडिओ आणि मला रिस्पॉन्स खूप चांगला आला. तर माझं असं होतं की मी पोस्ट करू की नाही. तर माझी दुसरी फ्रेंड बोलली की आता तू सगळं ट्राय केलंय आणि लोक जे पण लोक तुला जज करायचं असेल ते लोकांनी आधीच जज केलेलं आहे. सो वाय नॉट टू जस्ट पोस्ट इट. सो दॅट्स हाऊ दॅट जर्नी, सो दिस जर्नी बिगिन. आणि बेसिकली मला हे असं कसं झालं स्टार्ट करायला ते पण मी तुम्हाला सांगते की ऑलमोस्ट 6-7 years मी अँड माय फ्रेंड्स वर लाईक, तिचं पण आता एक चॅनल आहे वाईफ विथ यशी आणि माझ्या दुसऱ्या फ्रेंडचं चॅनल आहे जन्मदा हंबे. त्याचं पण मी तुमचा लिंक खालती डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन. सो माझे ते फ्रेंड्स आहेत. आम्ही कधीपासनं कॉलेज टाइमपासनं वी वर लाईक थिंकिंग टू मेक अन युट्यूब चॅनल आणि आम्ही कधीच नाही केलं. सो मी स्टार्ट केलं, मग माझ्या फ्रेंड्सने पण स्टार्ट केलं. ओके, सो ते होतं लाईक माझं युट्यूबचं स्टार्टवालं पॉइंट. लेट्स मूव्ह ऑन टू म्हणजे लेसन्स लर्न ऑन युट्यूब. सो बेसिकली युट्यूब टॉट मी खूप सारे लेसन जे मी नॉर्मली शिकली नसते. असं मला वाटतं की युट्यूबने मला पेशन्स शिकवलं की काही काम करत असू आपण, पेशन्स इज द इम्पॉर्टंट थिंग. काही पण करा म्हणजे यू स्टार्ट अ जॉब, यू स्टार्ट लाईक युट्यूब, काही पण करा. बेसिकली पेशन्स खूप गरजेचं आहे. कारण की सगळ्यांना आताच्या टाइमला इन्स्टंट सक्सेस हवा असेल की आता मी फर्स्ट युट्यूब व्हिडिओ पोस्ट केला, मला पण असंच होतं की आता मी युट्यूब व्हिडिओ पोस्ट केला, आय वॉन्ट 1000 सबस्क्रायबर्स, आय वॉन्ट 10,000 सबस्क्रायबर्स. बट ते इतकं इझिली नाही होत. आणि दस मुव्हिंग म्हणजे हे होतं माझं फर्स्ट थिंग की फर्स्ट लेसन पेशन्स. The second thing, patience first, or the patience is the key. And the second thing is consistency is the main ingredient of anything. मला असं वाटतं की काही पण काम करत असाल, म्हणजे तुम्ही एक हॉबी पकडा, पेंटिंग किंवा काही पण, मे बी स्टार्टिंग अँड युट्यूब चॅनल. कन्सिस्टंटली जर तुम्ही युट्यूब व्हिडिओ पोस्ट केला तर वन डे यू विल गेट सक्सेस. मला असं वाटतं कन्सिस्टन्सी जे डोअर ओपन करतं ते टॅलेंट पण ओपन नाही करत. एक पर्सनकडे टॅलेंट आहे आणि एक पर्सन कन्सिस्टंटली शो अप करतंय नो मॅटर व्हॉट,
त्या पर्सनला सक्सेस मिळेल जो कन्सिस्टंट आहे. आणि त्या पर्सनला मे बी टॅलेंटेड पर्सनला त्याच्याकडे खूप सारं आहे, माइंड आहे, त्याच्याकडे डोकं आहे, त्याच्याकडे एडिटिंग स्किल्स आहेत, बट ही इज लॅकिंग एक्झिक्युशन. सो व्हॉट इज द पॉइंट ऑफ ऑल दॅट? सो जर तुम्ही कन्सिस्टंट राहिलात युट्यूबवरती, तुम्हाला इव्हेंच्युअली कळेल की तुमचं काय निश आहे. मला कळालं. आणि पहिले टू बी ऑनेस्ट बेसिकली मला असं वाटतं की पहिले 30-40 व्हिडिओज ना असं ट्रॅश असतो. म्हणजे की फर्स्ट मी व्लॉगिंग करत होती, मग मला कळलं की मला काय करायचं. आणि स्टील मला असं मी बोलू नाही शकत मला कळलं, मी स्टील फिगर आउटच करते. बट सम डे आय विल नो की मला काय करायचं आहे, म्हणजे कोणती निश पकडायची. जर तुम्ही आता असा विचार करत असाल की कोणती निश पकडायला पाहिजे, सो डोंट बी अफ्रेड टू स्टार्ट. तुम्ही स्टार्ट करा, थोडे व्हिडिओज पोस्ट करा, कोणत्या व्हिडिओवर चांगला रिस्पॉन्स येईल तेव्हा तुम्हाला कळेल की हा हे तुम्ही चांगलं बोलतायत किंवा फिर हे तुम्ही ही इन्फॉर्मेशन तुम्ही चांगलं डिलिव्हर करतायत. बेसिकली आय विल टेल यू, आय मेड अन ॲक्ने जर्नी व्हिडिओ बिकॉज दॅट टाइम मला असं वाटलं की हा टॉपिक मी खूप इयर्स पासनं ह्या टॉपिकला हे करते, म्हणजे गो थ्रू करते. ॲक्ने वॉज माय वीकनेस, बट मी वीकनेस घेतलं आणि त्याला स्ट्रेंथ बनवलं आणि मी लाईक सगळ्यांना सांगितलं की हा हे आहे, असं असं झालेलं माझ्यासोबत. अँड दॅट व्हिडिओ परफॉर्म्ड व्हेरी वेल टू माय सरप्राईज. मला वाटलं पण नव्हतं की तो असं हे करेल, कारण की हू टॉक्स अबाउट देअर ॲक्ने. आणि ते सगळं आय मीन ॲक्ने वॉज दॅट फेज दॅट मला कधी कोणासोबत शेअर करायचं नव्हतं, बट मी केलं. अँड देन मला कळलं की हा, वेन यू केटर टू अ प्रॉब्लेम, म्हणजे तुम्ही एक प्रॉब्लेम घेतात आणि त्याला सोल्युशन देतात, मग पीपल तुम्हाला इंटरेस्टेड आहेत बघायला. काय काय वेळ तुम्ही व्लॉग्स बनवाल, मे बी व्लॉग्समध्ये पीपल इंटरेस्टेड असाल बघायला. सो ते असतं की काही पण करा, जे तुम्हाला आवडतं ते बेसिकली करा आणि तुम्हाला सक्सेस मिळेल त्या ह्याच्यामध्ये. सो तर हे होतं हे 2 मेन थिंग आहे, पेशन्स आणि कन्सिस्टन्सी. ह्या 2 थिंग कोणताही लाईक युट्यूब आणि रिअल लाईफ मध्ये इम्पॉर्टंट आहे. अँड देन कमिंग टू अवर थर्ड थिंग इज की डोंट बी अफ्रेड टू स्टार्ट. मी असं हे म्हणजे मी असं खूप इयर्स नंतर मी हा डिसिजन घेतला की स्टार्टिंग अन युट्यूब चॅनल. तेच मी अगोदर केलं असतं तर मे बी थिंग्स वुड बी डिफरंट. सो या, डोंट बी अफ्रेड टू स्टार्ट एनी न्यू थिंग, बी इट युट्यूब चॅनल, बी इट युअर अ हॉबी और बी इट एनीथिंग. डोंट बी अफ्रेड टू स्टार्ट. म्हणजे मला असं वाटतं जे लोक जज करतात त्यांच्याकडे काही नसतं म्हणून ते जज करतात. कारण की मला असं वाटतं की सक्सेसफुल पीपल नाही जज करत. ज्या लोकांकडे लाईक स्वतःकडे त्यांना असे स्वतःचे इन्सिक्युरिटीज ते तुमच्यावरती थोपतात. सो या, द थर्ड पॉइंट इज डोंट बी अफ्रेड टू स्टार्ट. हे मी युट्यूबकडनं शिकली आहे की म्हणजे युट्यूब ही माझी फ्री स्पेस आहे, इथे कोण मला जज नाही करणार असं मला वाटतं. सो जे लोक जेन्युइन असतात तेच तुम्हाला बघतात. आणि सो या, द थर्ड थिंग इज डोंट बी अफ्रेड टू स्टार्ट. अँड द नेक्स्ट थिंग इज फोर्थ थिंग इज कंपॅरिझन इज अ थीफ ऑफ जॉय. सो कोणत्याही गोष्टींमध्ये डोंट कम्पेअर युअर सेल्फ टू अदर्स. मे बी समवन इज ऑन देअर 100th चॅप्टर अँड यू आर ऑन युअर फर्स्ट चॅप्टर, बट तुम्ही त्याच्यावर ह्याला सक्सेस लगेच मिळाला, बट तुम्ही त्याचा पहिला म्हणजे पास्ट बघितलंय का, त्याने किती व्हिडिओज पोस्ट केले. म्हणजे मी बेसिकली युट्यूब रेफरन्स घेऊन सगळं लेसन्स सांगते. बेसिकली तुमचा फर्स्ट चॅप्टर चालू आहे, पण त्या पर्सनचा 100th चॅप्टर चालू आहे आणि तुम्ही बघतात की अरे ह्या पर्सनला तर इतका सक्सेस मिळाला, पण तुम्ही हे नाही बघत आहे की त्यांनी किती व्हिडिओज लाईक 10 व्हिडिओज पोस्ट केले असतील आणि त्या 11th व्हिडिओला ही गॉट सक्सेस. आणि तुम्ही तुमच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्ही बोलतात की हा नाव यू नीड सक्सेस. तर तसं नाही होत. आय थिंक सो कम्पॅरिझन इज अ थीफ ऑफ जॉय. काही पण करत असताना आय फील सो कम्पेअर कोणालाही केलं नाही पाहिजे. अँड या, हे सगळे असे मेन थिंग्स होते, जे म्हणजे लेसन्स होते जे मी युट्यूबमध्ये शिकलेली आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट स्टार्ट करा, ती पहिलं तुम्हाला समजणार नाही की एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचं आहे. बट वेन यू स्टार्ट युअर जर्नी यू विल नो की तुम्हाला काय करायचंय.
म्हणजे इन रेफरन्स टू युट्यूब, इफ यू स्टार्ट समथिंग लाईक मी आता माझा निश व्लॉगिंग ठेवलेलं, आता मी वेगळं करते. सो आय डोंट नो पुढे जाऊन मी वेगळं केलं. सो दिस इज अ जर्नी. थ्रू आउट जर्नी तुम्हाला वेगळे वेगळे लेसन्स आणि वेगळे वेगळे हे शिकाल. सो ट्रस्ट युअर सेल्फ, बिलीव्ह इन युअर सेल्फ. द नेक्स्ट थिंग इज बिलीव्ह इन युअर सेल्फ, नो मॅटर व्हॉट यू डू. कोणी म्हणजे काही कोणी लोक जज करत असेल, तुम्ही तुमच्यावरती बिलीव्ह करा की हा, आय नो व्हॉट आय वॉन्ट टू डू, बट इट्स ओके. इफ यू वॉन्ट टू सी दॅट, इट्स ओके, टोटली फाईन, बट डोंट बी लाईक सॅड और काही असं तुम्ही डिप्रेस फील नको करू जर कोणी काही असं बोललं तर. बिकॉज तुम्हाला माहितीये की तुमचा पोटेन्शियल काय, कारण की आता एव्हरीवन म्हणजे म्हणजे असं कोणतरी बोलू शकतं की शी डझंट हॅव इवन 500 सबस्क्रायबर्स आणि ती ज्ञान देते. बट आय फील सो ऑन युट्यूब subscribers don't define your success. I really feel that. And हे सगळे लेसन्स होते जे मी शिकली आहे ऑन युट्यूब. आणि आय होप जर तुम्हाला हा व्हिडिओ कोणताही म्हणजे थोडासा तरी हेल्पफुल झाला असेल तर डू लेट मी नो इन द कमेंट सेक्शन बिलो. अँड इफ यू वॉन्ट टू म्हणजे असं काही ह्या टॉपिक रिलेटेड काही व्हिडिओज बनवायचे असेल, या फिर हाऊ टू स्टार्ट अन युट्यूब चॅनल, हाऊ टू एडिट लाईक बेसिक युट्यूब व्हिडिओज, जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मे बी आय विल मेक सच व्हिडिओज दॅट आर मोर हेल्पफुल फॉर यू गाईज. सो या, दिस वॉज ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ. होप यू एन्जॉय टुडेज व्हिडिओ. आणि डोंट फॉरगेट टू ऍड मे बी ब्लू हार्ट ऑन अ कमेंट सेक्शन की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सो या, दॅट वॉज ऑल अबाउट इट. सो बाय.